बँकेच्या कर्जापायी रचला स्वतःच्या मृत्यूचा कट. दारू पाजून शेजारच्या मित्राला संपवलं. 8 महिन्यानंतर थरारक घटनेचा उलगडा. गोंदियात खळबळ. मानवी क्रूरतेची परिसीमा ओलांडणारी आणि कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करणारी एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. शिस्तबद्ध कट, अत्यंत थंड डोक्याने केलेला खून, त्यानंतर स्वतःचा मृत्यू आभासी पद्धतीने प्रस्थापित करण्याचा अघोरी प्रयत्न. चित्रपटाच्या पटकथेनुसार भासावा अशा शिस्तबद्ध खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मृताच्या भावाला संशय आल्याने पोलिसात तक्रार दाखल केल्याने घटनेचं बिंग फुटलं आहे. दरम्यान अशा या गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा आमगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून देवरी येथील अर्बन बँकेच्या 5 लाखांच्या पोल्ट्री फार्म व्यवसायाच्या कर्जातून आणि कायदेशीर कचाट्यातून सुटण्यासाठी एका 28 वर्षीय तरुणाने आपल्याच गावातील निष्पाप मित्राचा बळी दिला असल्याचं पुढे आलंय. परिणामी तब्बल 8 महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या जिवंत गुन्हेगाराला अखेर पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याच्याच वडिलांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केलं. परिणामी तब्बल 8 महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या जिवंत गुन्हेगाराला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याच वडिलांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असलेला आरोपी अंतिम ओमप्रकाश खाटेले वय वर्ष 28 याने पोल्ट्री फार्मच्या व्यवसायासाठी देवरी येथील अर्बन बँकेकडून 5 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र व्यवसायात यश न आल्याने तो प्रचंड तणावात होता. या कर्जातून कायमची सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वतःलाच मृत घोषित करण्याचा एक भयानक कट रचला आणि या विळख्यातून सुटण्यासाठी त्याने आपल्याच गावातील मित्र चंद्रकुमार सराटे वय वर्ष 26 यांचा खून करण्याचा बेत आखला. 28 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री आरोपी अंतिम खोटेले हा चंद्रकुमार सराटे यांच्या घरी गेला. काहीतरी काम आहे असं सांगून त्याने चंद्रकुमार यांना विश्वासाने आपल्या दुचाकीवर बसवलं. तेथून तो त्यांना ब्राह्मणी येथील रेल्वे पटरीच्या दिशेने घेऊन गेला. तिथे चंद्रकुमार यांना जबरदस्तीने दारू पाजली. दरम्यान मद्याच्या प्रभावामुळे चंद्रकुमार तेव्हा पूर्णपणे असहाय्य झाले. तेव्हा 29 ऑगस्ट 2025च्या पहाटे आरोपी अंतिम खोटेले यांनी स्वतःच्या दुपट्ट्याने चंद्रकुमार यांचा गळा आवळला. काही क्षण चाललेल्या तडफडाटानंतर चंद्रकुमार सराटे यांची प्राणज्योत मालवली. हत्या केल्यानंतर आरोपीने पोलिसांची आणि बँकेची दिशाभूल करण्यासाठी एक थक्क करणारा देखावा उभा केला. त्याने मृत चंद्रकुमार यांच्या शरीरावरील कपडे बदलून त्यांना स्वतःचे कपडे घातले. रेल्वे दुर्घटनेत मरण पावलेली व्यक्ती ही चंद्रकुमार नसून स्वतः अंतिम खोटेले आहे असे सगळ्यांना वाटावे म्हणून त्यांनी मृतदेहाच्या खिशात स्वतःचे ओळख पटवणारी कागदपत्रे, आधार कार्ड आणि ATM कार्ड मुद्दाम बाजूला ठेवून दिले. चंद्रकुमार सराटे यांचे भाऊ रमेश सराटे वय वर्ष 43 राहणार डोंगरगाव यांच्या मनात या घटनेबाबत आणि चंद्रकुमार यांच्या बेपत्ता असण्याबाबत तीव्र संशय निर्माण झाला. अखेर त्यांनी आमगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. आमगाव पोलिसांनी तांत्रिक तपास करत त्याला जग मृत मानत होते तो अंतिम खोटेले प्रत्यक्षात जिवंत आहे हे सिद्ध केले. पोलीस स्टेशन आमगाव येथे अपराध क्रमांक 342/2026 कलम 103(1) 238 BNS नुसार दिनांक 14/5/2026 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यातील आरोपी नामे अंतिम ओमप्रकाश खोटोले याच्यावरती 5 लाखाचे पोल्ट्रीचे फॉर्मचे कर्ज झाले होते. त्याचा पोल्ट्री व्यवसाय बुडला, त्यामुळे त्याच्यावर 5 ते 6 लाखाचे कर्ज झाले होते. या कर्जामध्ये सूट भेटावी याकरिता स्वतःचा नकली मृत्यूचा बनाव या आरोपीने बनवला आणि आरोपीने त्याच्या घरासमोरील राहणारे चंद्रकुमार श्रीकृष्ण सराटे वय वर्ष 46 यांना दिनांक 28/8/2025 रोजी त्यांच्या राहते घरून उचलले. त्यांना दारू पाजली. त्यानंतर बामणी रेल्वे गेटजवळ त्यांचा दुपट्ट्याने गळा आवळून त्यांचा खून केला आणि त्याचे प्रेत हे रेल्वे पटरीवर टाकून दिले. त्यावेळी आरोपीने त्याला स्वतःचे कपडे घातले. त्याच्या खिशामध्ये स्वतःचे आधार कार्ड, ATM कार्ड आणि इतर कागदपत्रे टाकली, जेणेकरून आरोपी हा स्वतः मरण पावला आहे असा बनाव करण्याचा आरोपीने प्रयत्न केला. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा BNS कलम 103(1) आणि पुरावे नाहीसे केले म्हणून 238 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी अटकेत आहे. पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.